स्केबीजचं प्रमाण खूप प्रमाणात असतात आणि स्केबीज स्किन रिलेटेड जे असतात ते कॉन्टेजियस डिसीज असतात, म्हणजे एकापासून दुसऱ्याला स्प्रेड होतो. आपल्या हाऊसमध्ये एखाद्याला जर स्किन इन्फेक्शन झाला तर तो बाकीच्या विद्यार्थ्यांना पण किंवा विद्यार्थिनीला पण होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण सगळे मिळून जर आपल्या हाऊसमध्ये व्यवस्थित क्लीन राहिलो तर आपल्या एकमेकांचं इन्फेक्शन आपल्याला होत नाही. तुम्ही बघितलं असेल व्हायरसेस तुम्ही हँडवॉश नाही केलं, तुम्ही शिंकले, हातावर शिंकतो, आपण रुमालावर हे करतो, स्नीजिंग करतो. तर तसंच स्नीजिंग केलं आणि तोच रुमाल एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला लागला किंवा ते हँड दुसऱ्याला लागले तर त्याला पण इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. त्याच्यामुळे हँड वॉशिंग रिलेटेड क्लीनलीनेस, क्लोथ क्लीनलीनेस हे फार महत्त्वाचे असतात आल्यानंतर. त्यानंतर आपण बघितलं असेल मेंटल हेल्थ विषयामध्ये अजून 2-3 गोष्टी तुमच्या लक्षामध्ये येतात का बघा. मी काही सिम्पटम्स सांगतो की बाबा असे विद्यार्थी जे काय असेल ज्यांचा मूड स्विंग होतो, कारण हे एज असतं 8, 9, 10, 11, 12 जे असतं त्याच्यामध्ये मूड स्विंग होण्याचे खूप जास्त प्रमाण असतात. दॅट इज ऑल्सो अँड मेंटल डिसऑर्डर मला सांगतो, त्याच्यावरती पण आपण फोकस केलं पाहिजे.